सर्व भावांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, नमो बुद्धाय. कशा आहेत सर्व भावांनो? झालं का चहा पाणी? 6-6:30 वाजले तर मी आली छतावर. पाणी सुटले, पाणी भरत आहे. म्हणजे चला एखादा ब्लॉक टाका. बघा सर्व आमचा परिसर. आधी माझे झाडं बघा. आज झाडाला एक पण फुल लागलं नाही. नेले होते सकाळी मी तोडून सगळे फुलं. पपई पिवळी पडली बघा. काय करावं, अवघड आहे. आंबे संपले बघा. बिना मोटरच आमच्या 3ऱ्या-4थ्या मजल्यावर जाते बघा पाणी छतावर. घरात आलं पाणी तरी कमी केले होतं. फुल पाणी हातात काही बसत नाही, एवढं पाणी आहे. आंब्याचा झाला बघा मोसम. आंब्याचा, चिक्कूचा आता राहिलाय काय. आता काय ते जांभळं येतात काही. जांभळं येणार. झाडाला पाणी घालू काही की आता सकाळचं पाणी आताच घालून सोबत. आता चिक्कूला लागायला फुलं. बारीक आहे पाणी. फुल केले की पाईप निघणार आहे तिथून. जोडून घेतले ना पाईप. त्याच्यामुळे तिथवर जातो का नाही की पाईप बघावं लागणार आहे. पाणी आजच झाडाला घालून घेते बघा. त्या झाडाला पाणी घालायसाठी मला दररोजचं छतावर यावं लागणार. तर ही सिंटॅक्स ठेवलंय भरून वरी झाडासाठीच. एक झाडासाठी हे बघा सिंटॅक्स. थंड वाटते, वारं नाही जरा सुद्धा. 3ऱ्या मजल्यावर जाते हे काही तर वरी आमच्या जाऊबाईची. बिना मोटराचं, मोटर वगैरे काहीच लावायचं नाही. बिना मोटराचं पाणी जातं. पाण्याचं मात्र काही टेन्शन नाही बघा आम्हाला. पहिलं लई टेन्शन होतं पाण्याचं. मी मरणार होते पाणी भरताना एकदा. आता ते बघा 10-15 वर्षाचा काळ निघून गेला. असंच पाणी घागरीनं भरावं लागत होतं आणि मोटर लावायचं. पाणी आलं गडबडीनं. मी म्हणलं माझ्या जावाच्या मोठ्या पोराला, बाई पडलं खाली. त्याला म्हणलं की बाबा तू हे कर, तू पिन लाव, मी तर मोटर लावते खाली खड्ड्यात म्हणलं. आणि मग मी खड्ड्यात गेले आणि अगोदर भरलेलं माझं अंग वल्लं होतं पाण्यानं. सगळं अंग भिजलं होतं. खाली खड्ड्यात मोटर लावाय गेली. त्यानं लगेच मी माझ्या हातात पिन आहे तोपर्यंत त्यानं पिन ह्याच्यात घालाय गेला त्या बोर्डात. मला दिलं का नाही फेकून. त्या खड्ड्यातून बाहेर पडले मी. त्यानं जर मग त्यानं मी चिरकले ना चिरकले आणि फेकून दिलं. तेव्हा मग त्या पोरानं मध्ये पिन घातलंच नाही बोर्डात. त्यानं जर मध्ये पिन घातलं असतं मी तेव्हाच मेले असते. आत्तापर्यंत विसरून मी गेले असते. सगळ्या त्यांच्या अगोदर वारले असते आमच्या मालकाच्या. त्यांनी लय घाबरून गेले ते. बापरे म्हणले कसं करावं. मरून गेली असतीस की बाई, मला परदेशी केली असतीस, मला रडकं केली असतीस म्हणत होते. काय पण बोलायचे, हसायचे. नसलंच नशिबात मरायचं. पुन्हा छतावरून 2-3दा पडली. असं ज्वारी वगैरे वाळू घातलं तर शिडी होती अशी लोखंडाची. आबाळ आलं हे आलं पळत ती टोपलं घेऊन भरून डोक्यावर घेऊन असं चालले होते. तर पाय निष्ठला. एका त्या ह्याच्यावर बसायचं, दुसऱ्या ह्याच्यावर बसला. खाली चालेलो ना गळत. मग पुन्हाच्याला काय 3दा झाले बघा. मी 3दा मरता वाचले. एकदा करेंट आणि 2दा छतावून पडले होते. छान वाटते बघा वरी. पण जरा वारं सुटायला पाहिजे. वारं सुटले ना लय थंडगार वाटते. कूलरची हवा काय लागते, एसीची तर काय हवा लागते. एवढं छान वाटते बघा. तवाच भरलं असतं ह्या पूर्वानं फुल पाणी केल्यानंतर. भाच्यावानं माझ्या. आता अजून माझं भरायचं राहिले. काय करा.
सगळं छत भरून गेले पाण्यानं भरून. तर तिथं वर जातो का ना बघा देऊ, गेला तर बरं होणार आहे. पाणी मारून घेतले असते सगळं झाडावाला. उद्या वर यायची गरजच लागत नाही. ती भरलं, हे भरलं, तेव्हा ती मोठा भरला 1000 लिटर. आता हे खालून मी लावलं तर चालतं. हे बाथरूममध्ये आहे माझ्या. आडी पडती का काही. अशीच मारते मी बी. तिथवर जाणार झालाय पाईप, काय करू. तरी मारली पोरीनं कुण्या तर झाडाला. वासलय छान येऊ लागला. निघाला का ग पाईप. छोटे भरले पाईप काढ तिथं. हा भरले भरले. बाहेर नेऊन टाकतीस का राजनाथ. राजनाथ टाक पाईप ओढ खाली. माझ्या ह्याला लाव ग छोटे. छोटे बाहेर नेली का काय की नाही पुरीनं पाईप. ए पुरी इथं माझ्या ह्याला लाव की. अगं वरल्या सिंटॅक्सला लाव ना. सांगावं लागते पुरीला. एडीच झाली माय पुरगी. अवघड आहे बघा. अगं हे वरलं भरायचं नाही का माझं. कशाला नेलीस बाहेर, पुन्हा नेलं असतं. मला ध्यान नाही, तुला तर ध्यान राहावं का. लय जोर जोरानं आरडली होता. मारले आज सकाळी येऊन मारतो. हे बघा झाडावाला थंड वाटाले की. ऊनच तसलाय. 2 टाइम जरी पाणी घातलं तरी कमीच आहे ह्याला. बघा काय करा. चला भावानं ठेवू का. बघा आता अजून एकदा गोलाईत गेले का तुम्हाला दाखवते मी. गोलाई पूर्ण जरा उशिरा जाणार आहे. आता नाही कधी गेल्यावर. त्या दिवशी घाई झाली. चला किराया गावाला हो गावाला, मला नाही यायचं गावाला ग गावाला. हे गाणं लईच गाजलंय बघा. अशात आहे ना. कुणाचं मीटर दिसलं ग माहिती शेजाऱ्याचं. हे गोडाऊन आहेत बघा. 2-4 गोडाऊन आहेत आमच्या घरासमोर. 4 गोडाऊन आहेत. ते जी लेकरावाला तांदूळ वगैरे वाटतात ना शाळेमध्ये, ते तांदूळ ठेवते ते तिथं गोडाऊनमध्ये. मी जात होते त्या गोडाऊनमध्ये कामाला पहिलं. आता 20 वर्षाची गोष्ट आहे ती. तेव्हा जात होते कामाला. गोडाऊनमध्ये तांदूळ भरायचं, वजन करायचं, पॅकिंग करायचं आणि ती तांदूळ लेकरावाला शाळेत वाटप करायची. चांगलं काम होतं. किती होती माहिती तेव्हा हजरी. 2000 होती काय किती 1500 होती, आठवत पण नाही. लय कमी होती तेव्हा. नव्हत्याच हजऱ्या जास्त. पण जायचं. सगळे म्हणत होते मला तेवढ्या मोठ्या घरची त्या बाबा. आई मोठं घर आणि बारकं घर
खायला भेटणार झाल्यावर कशाचं आलंय मोठं बारकं. चला भावानो, बाय. सर्वांनी ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांनीच सब करा. नवीन असेल तर कमेंट करून सांगा कसं वाटलं. बाय बाय. करा चहा पाणी सर्वांनी.